नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे शनिवार आणि डेट आहे 2 मे 2026. तर आता वाजलेले आहेत 11:15 आणि आपला व्लॉग चालू होतो आहे. तसं तर मी उठलो होतो 9 वाजता. थंबनेल एडिट केला कारण की व्हिडिओ रात्री एडिट झाली होती, अपलोड केली. आणि आजचा काय प्लॅन आहे, आज आपल्या गावात आहे उमरोळी महोत्सव, जो की 2 दिवस आहे. तर आपण तो एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. तसं तर आज मला शिरगावलाही जायचं आहे. कशासाठी ते तुम्ही जर गेलो तर ते तुम्हाला आज पाहायला भेटणारच आहे, कारण की मी शिरगावला दरवर्षी जातो. उमरोळी महोत्सव काय 2 दिवस आहे, आज नाही गेलो तरी उद्या जाता येईल. पण शिरगावला जो महोत्सव आहे तो एकच दिवस आहे, म्हणजे आज रात्री चालू होईल तो उद्या संपेल. पण मोस्ट प्रोबेबली मी आज रात्री जाणार आहे तिथे. दरवर्षी जातो पण व्लॉग रेग्युलरली नव्हतो बनवत, म्हणून नाही तर ते तुम्हाला अगोदरच बघायला भेटलं असतं. आम्ही खूप वर्ष झाली जातो, सर्व मित्र जातात गावातले. आता कोण कोण जातील आणि कोण असतील सोबत ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे. आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी. तसं तर अजूनपर्यंत काहीच प्लॅन नाही मिळत, आता तरी कुठे जाण्याचा जर काही झालं तर ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. नाहीतर डायरेक्ट भेटूया जेवताना. आता थोडे व्लॉग्स बघूया. आणि माझी तरी इच्छा आहे इव्हिनिंगलाच बाहेर निघायची, कारण की उन्हामध्ये निघायचं बाहेर आणि पूर्ण फेस आणि हात टॅन होऊन जातात. तर चला पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आता पिऊन घेऊया ब्लॅक कॉफी. सकाळी कॉफी वगैरे पिली होती, तुम्ही बघितलंच असेल. त्यानंतर व्हिडिओज बघितले, व्लॉग्स बघितले, रील्स बघितले, त्याच्यानंतर जेवलो, पुन्हा व्लॉग्स बघितल्यानंतर झोपून गेलो. आता वाजले आहेत 5:45 झालेले आहेत. आता उठलो. फुल टॉस बॉल मार. 10:20 झालेले आहेत. फक्त मी आजच्या पूर्ण दिवसामध्ये क्रिकेट खेळायला गेलेलो, थोडा वेळ खेळलो, मग घरी आलो, जेवलो आणि आता बसलो होतो रील्स वगैरे बघत. आता चाललो आहे शिरगावला. पहिले उमरोळी महोत्सवला एक फेरी मारूया आणि मग तिथून निघूया शिरगावला जाण्यासाठी. कसं लागते? मस्त, एक नंबर. 11:30 वाजलेले आहेत आणि उमरोळी महोत्सवला एक राऊंड मारला, थोड्या वेळ थांबलो आणि आता निघालोय शिरगावला जाण्यासाठी. बाकी सर्व तर गेले, मी आणि फक्त विपुल राहिलेले आहेत. आता आम्ही दोघं निघालोय जायला. आता पाहूया किती वेळ लागतो आणि तिथे जाऊन तर तुम्हाला दाखवतो कसं काय असते सर्व. प्रथमेश राऊत आलाय शिरगावला, पण बघतोय उमरोळी महोत्सव. काय बोलेल तू? मला इन्व्हिटेशन मयुरेश आणि प्रणयने दिला होता, म्हणून मी शिरगावला आलोय. मयूर, तू काय बोलेल तुमच्या महोत्सवबद्दल? आता 1 वाजलेला आहे. ऑलमोस्ट 12 वाजता आलेलो, पण डायरेक्ट खायला झाले आम्ही सर्व. म्हणजे पतू मला खायला घेऊन आला दोघा. एक पळून गेला व्लॉगमध्ये न्यायचा. विपुल आणि मी आले. विपुल पहिल्यांदा आलाय, सोंग बघितली का? फर्स्ट टाइमच आलोय. दरवर्षी प्लॅन करतो की यायचं, पण प्लॅन तो कॅन्सल होता. तर आज फर्स्ट टाइम आला, तो बघूया एक्सपिरियन्स कसा आहे. पतू, तू यावर्षी पण थांबणार आहे का सकाळी 7 वाजेपर्यंत? जॉब तर आहे उद्या. आणि तुझ्या गाडीचा टायर पंक्चर झालाय, त्याचा काय? टायर पंक्चर झालाय, मित्रांनी दिलाय गाडी. तर चला आता तुम्हाला दाखवतो फेस्टिवल. फटाफट जाऊया आणि फेस्टिवल एक्सप्लोर करूया. आणि ते चॉकलेट आपलं केक होता ते आज बंद आहे. नाही तर खाल्लं असतं काय? हां.
4:35 झालेले आहेत. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय. तसं तर उत्सव पूर्ण सकाळी म्हणजे मेन उत्सव सकाळी झालो होतो, तेव्हा सप्तशृंगी माता म्हणजे मंदिरातून निघते बाहेर आणि पूर्ण गावाला फिरते. तर ते दाखवण्यापर्यंत तरी मी थांबत नाही कधी. आता घरी जाऊन झोपणार. त्याचे व्हिडिओ तुम्ही रील्सला वगैरे तर पाहूच शकता, कारण बाहेर पाहिलंच असेल तुम्ही, खूप सारे कॅमेरेज ऑन होते मोबाईलचे, प्रत्येकाने व्हिडिओ काढलीच असेल. तर ते मी पण उद्या रील्सलाच बघणार. आणि आता घरी जाऊया फटाफट. व्हिडिओ एडिट करायची बाकी आहे, म्हणजे झोपता झोपता 6 वाजतीलच. तर आता पाहूया घरी पोहोचायला किती टाइम लागतो. 5:30 वाजलेले आहेत. एडिटिंग झालेली आहे व्हिडिओची. ऑलमोस्ट मी सर्व फाईल्स वगैरे म्हणजे व्हिडिओज वगैरे रॉस ठेवलेले आहेत, कारण की तुम्हाला ते बघण्यात खूप आनंद होईल आणि तुम्हाला पण असं वाटेल की तुम्ही तो उत्सव समोरून पाहताय. पण मी तुम्हाला एक सांगेल की जर पुढच्या वर्षी तुम्हाला जमलं तर ते तिकडे जाऊन पाहण्याची जी मजा आहे ती अलगच आहे. आणि मी व्हिडिओमध्ये काहीच बोललेलो नाही मुळात उत्सवाबद्दल, कारण की मी काही चुकीचं बोललो तर म्हणून मी काहीच नाही बोललो. आणि या अगोदर एक यूट्यूबवर व्हिडिओ आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सर्च केलं तर नक्कीच तुमच्यासमोर येईल. आणि होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल. सर्व फुटेज रॉच आहे आणि साऊंड वगैरे टाकण्यापेक्षा रॉच ठेवली, कारण की कॉपीराईट वगैरे लागण्याचा प्रश्नच नाही मिळत, कारण की साऊंड वगैरे वाचलेलंच नव्हतं. जे काय म्हणजे वादक होतं ते समोरच वाजत होतं. तर होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.